श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी कवच. अथ कवच. ध्यान. ध्याये मल्हारी देवं कनकगिरिनिभं माळसाभूषितांगकं श्वेतांश खड्गहस्तं विबुधबुधगणः सेव्यमानकृतार्तेः युक्ताग्रिदैत्यमूर्धनि डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामं नित्यभक्तेषु तुष्टस्वघनपरिवृत्तं नित्ये ओंकाररूपम्. प्रथम करावे गणेश नमन. सर्व सिद्धीचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यार्थ लाभते. शिव म्हणे पार्वतीच एकदेवी मल्हारी कवच. हे गुह्याहुनी अति गुह्य अज्ञान आजवरी सर्वांना. पार्वती विचारे शंकराला सांगा कवच हे हो मजला. काय फळ मिळे जपणाराला. कैसे करावे साधन कैसे याचे विधी विधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होतचे रक्षण पठन करता कवचाचे. पार्वतीस सांगे कैलासपती एक प्रिय सावध चित्ती कैसी विधी विधान रीती कवच साधना कराव्या. शिखास्थानी प्रणवाक्षर ब्रह्म उद्गीत मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वर रक्षावे. दोन्ही नेत्री मणिहंत्यास भ्रूमध्ये भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेवे वेशास मुखी ओंकारी रक्षावे. शिवन्याचा कंठावरी पार्वतीस स्कंदावरी खड्गराज बाहूवरी हातांवरी रक्षणे त्रिपुरांतक. शंकरन्यासा अंगुलीवर चंद्रशेखर हृदयावरी पिनाकीराज ठरावरी धुजटिनाभिवरी रक्षो. महादेव उदरासी रक्षी शैलजापती कटीस रक्षी त्र्यंबका माझ्या मांडीस रक्षी गुडगे माझे कृतिका धारका. दोन्ही जांगा ईश्वराने घोटे माळसापतीने पायांचे रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे. जोडोनी दोन्ही हात भक्तिभरे सावध चित्त प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावी. ऐसे कवच हे मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी नित्य नेमे जपता जरी यह परत्र कल्याण होते. ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने म्हणून हृदय प्रेमाने मल्हारी देव चिंतावा. करिता मल्हारीचे चिंतने आदी व्याधी जाती पळून जवळ येते कदापि न भूतप्रेत पिशच्च कुष्ठ गळून दद्रू रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होती महारोग. चिंतिता मार्तंड भैरवासी प्रतिचार 3 दिवसांचा तापोचकी नाशाचा. उपाय एक आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे. मस्तक शूळ निरसोनी जाई रणद्युत विद्या विवादे जय होई सर्व कार्य सफल होई. मार्तंड भैरव चिंतिता घनघोर वनामध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे त्यांची बाधा कधी न होते. चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्य सिद्धीस जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफल पूर्ती. चिंतिता मार्तंड भैरवाला पुत्रार्थी असी पुत्रप्राप्ती धनार्थी असी धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्हारी कृपेने. अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दासदासी राज्य मिळते. करिता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्यस्फूर्ती प्रतिभाशक्ती संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने. चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अतिशीतल याहीपेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराना. मल्हारी देवा जय जयकार माळसाकांता जय जयकार मेघनाथ महीपती जय जयकार मैराळ खड्गराज जय जयकार खंडेराय जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेमपूर स्वामी जय जयकार एरकोट खंडेराव. ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पळून सकल सुखे समाधान लाभ मल्हारी भक्तांना. राजद्वारी मार्गावरी घोर संग्रामी असता जरी अग्निचोर भयंकरी कशाचीही बाधा न होत असे. नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती मनोकामना सफल होती. करिता चिंतन मल्हारीचे या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा. भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे मंत्रस्तोत्र नित्य जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजची. पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे. नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव. शिव बोले पार्वतीला प्रश्न तू उत्तम केला. सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल. मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवा हा विचार मजहुनी काही भिन्न नसे. मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंशावतार दृढा श्रद्धा ही असावी. भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे ते हे आहे शिवशंकराचे. शिव मल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवन ऐश्वर्याची असे. खाणी आयुर आरोग्य चिंतामणी हृदयी धरा सदाचा. त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न लागता क्षण. चारी पुरुषार्थ तक्षण लाभती मल्हारी भक्तांना. मनी आणावे ते होते असाध्य सारे साध्य ठरते. मनोवांचित घडून येते मल्हारी कवच पठन करिता 10 वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा 1 मास. जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा स्वप्नात येईल मल्हारी वर देईल खरोखरी. शतपाठ करता साचारी शापमुक्ती लाभेल नित्य सहस्र वर्तन करता अहोरात्र जपन. प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निजभक्ता. मल्हारी या तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम. अमर्याद तो कल्पद्रुम भक्तोद्धार प्रकट झाला. तू तीर्थप्रयाग केवळ सौख्यदाता अति निर्मळ. महीपती तू कृपाळू आलो शरण मी तुझ्या चरणा. भजन पूजन जे तुझे करीते नित्य कवचावर्तने होती. त्यांच्या सुखा नको गणती हीच विनवनी सेवेकरीची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरु माऊली विरचित प्राकृत मल्हारी कवचम.
श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी हृदय स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री मल्हारी हृदय मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वर ऋषयः अनुष्टुभचन्दः श्री गंगा मानसायुक्त मल्हारी देवता भूर्भुवस्वः इति बीजं तस्य पितुर्वरेण्यम् इति शक्तिः भर्गो देवस्य धीमहि इति कीलकं धियो यो नः प्रचोदयादित्यस्थं. श्री मार्तण्ड भैरव प्रीत्यर्थे मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः. पूर्वश्वेतांबरं देवम् आग्नेया रुद्रभैरवं दक्षिणे चण्डरूपाय नैऋत्यां क्रोधभैरवं पश्चिमे उन्नतग्रीवं वायव्यां कालभैरवम् उत्तरे सिद्धिसिद्धान्तम् ईशान्य शिवकर्पूरम् ऊर्ध्वे कालविरूपाय अम्बरे मल्यहरिणीम् अन्तरिक्ष सदानन्दं येळकोटिस्वरूपिणम् एवम् एकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्वकामार्थ क्षेत्रपाल महीपते भ्रुवोर्मध्ये तु ओंकारं द्विदलसहस्रभावनः नेत्रे पुरान्तकं देवं नासिके कामहारक मुखे मुमुक्षनाथायं कंठं कर्म कलामृतं हृदयं हरिलिंगाय स्कंदे कर्म हरिप्रियं पृष्ठे प्रिलय रुद्राय उदरे उदयार्कजं मध्यं रक्षतु कार्यार्थी नाभि नारद जायते गुह्यं गुरुपथन्मायं संगे जीव प्रदोक्तु जानुमण्डल जानात पदप्रासाद प्राप्तये अंगुष्ठे सर्वतीर्थानि सर्वांगे परमेश्वरः एवं अंगेषु दिव्यस्य मार्तण्डस्वरूपिणं प्रथमं काशीनाथाय द्वितीयं पंचलिंगयो तृतीयं प्रेमलिंगाय चतुर्थे देवरूपिणं पंचमं पंचप्राणाय षष्ठं षड्भुजक्षेमकं सप्तकं सापं सिद्ध्यम् अष्टम अंबिकाप्रियाय नवमं नागनाथं च दशमं शोकहारकम् एकादश महारुद्रं द्वादश ज्योतिः लिंगयो त्रयोदशो त्रयोर्गि च चतुर्दश भुवनेत्रये पंचदशं मण्डलं पूर्वं षोडश समाधिने सप्तदशं गुह्यरूपम् अष्टादशं च अब्जकं नवम दशम नैसर्गिकं देवी तन्नो देवी प्रसन्नता 19 नामानि विश्वंभर स्वरूपयो ज्ञानसिद्धि भवेत् प्राप्ते एकादश जपे जलम स्मशाने दशपाठ च सप्तवार पठेन्नरः सर्वशोक भवेत् हानिः संग्रामे विजयी भवेत् अश्वस्थ बिल्वमादारं चन्दनं धातु पंचकं श्यामा सुगन्धि कादम्बा नववारं पठेत् सुखं मंत्रसिद्धि नवरात्रेन अष्टरात्र च देवतं पंचरात्रे जवनवंशं त्रिरात्रं त्रिसमाहितः द्विरात्रं व्याघ्रसर्पानां मोहनं मंत्रमालिका एवं हृदय मार्तण्ड पाठं शुभकुलं जये मार्तण्ड क्षेत्र मान्य वा कर्म धर्म सुखोवहम् एवं विशन्ति ते कार्यं मार्तण्ड रूपं दर्शिनमं भावार्थतारको देव परब्रह्म स्वरूपिणम् इति श्रुति स्मृति योगार्णव श्री मार्तण्ड अवतार प्रोक्तम् ईश्वर पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्र संपूर्णम्. श्री स्वामी समर्थ. मल्हारी अष्टक. त्रैलोकी मणिमल्ल दैत्य सकळा अजिंक्य झाले मही तेही ब्राह्मण होमध्वज विध्वंसले सर्वही आला ते समयी सदाशिव सय सोडणी ब्रह्मांड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो संगे घेऊन सप्तकोटी गण हो आला असे भूतला खंडेराय म्हणून या प्रकटला अद्भुत त्याची लीला सबोदे मणिमल्य मर्दोनिया केला पहाडांच तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो घेता हा अवतार दृष्ट दमुनी सद्भक्त रक्षेले गायी ब्राह्मण होम हवने हे धर्म संस्थापिले कीर्ती गाती भृगुमुनी जन सदा सत्कीर्ती उदंड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो संतोष जन सर्वदा उधळती भंडारा देवावरी झालासे विजयी म्हणून दिवट्या लावणिया प्रेमरी केला वास शिवे तळ्या उचलल्या निर्दाळीले दैत्य हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो प्रारंभी सळ प्रेमरी तदुपरी पालिसा आला असे नळदुर्गे तिसरे विशेष चौथे जेजुरी असे ऐशिया जव स्थानका विरती पृथ्वी नव खंड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा आपाद पर्यंत हो झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी तो म्हाळसा कांत हो अश्वारूढ करी स्वयंत्र झळके शस्त्र अखंड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो ऐशिया कुलदेवता नमुनिया जो नित्य भावे भजे त्याला काय होणे नमागत सदा अद्याप्त ही देईचे दाता देईल भक्ती मुक्ती समान वारोनी पाषांड हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल अत्यादरे त्याचे ही कळी काळ दास्य करोनिया राहील हे तो खरे तेथे शाश्वत रंगला निज सुखे वारोनिया डंब हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी म्हाळसा कांत हो इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरु माऊली विरचित मल्हारी अष्टक संपूर्णम. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रत्येकाने
दर रविवारी त्याचप्रमाणे खंडोबा नवरात्रामध्ये खंडोबा देवतेची जास्तीत जास्त सेवा करायची आहे व आपले कुलदैवत खंडोबारायांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे। यासाठी व्हिडिओला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री खंडेराव महाराज की जय लिहायला विसरू नका। धन्यवाद।